मुसलमानांची तुर्की बढाई. शुद्धी चळवळ सुरू झाल्यानंतर लढाई सुरू झाली. त्यात तुर्कीने भाग घेताच आमच्या शुद्धी चळवळीने हतप्रभ होत चाललेल्या मुसलमानास हिंदूज बाटविण्याचा यत्न करण्यास हे सुलतानांचे नाव एक नवीन साधन मिळाले. आणि आता इंग्रजी राज्य बुडताच या हिंदुस्थानावर जर्मनीच्या कैसरची स्थापना सुलतान स्वतः येऊन करणार असल्यामुळे मुसलमानांची सत्ता पुन्हा प्रस्थापित होऊन त्यास मोठमोठे अधिकार मिळणार आणि जे मुसलमान होणार नाहीत त्यास शासनही मिळणार म्हणून ते वेडे पीर हिंदू बंदिवानास उघड उघड सांगू लागले. त्यास हटकून विचारले की हे तुला कोणी सांगितले की म्हणत बाजारात एका उर्दू पत्रात छापले आहे. कित्येक वेळा अज्ञान हिंदू बंदिवान आम्हास आंबट तोंड करून विचारावयास यावेत की बडेबाबू, खरोखरीच का सुलतानचे राज्य हिंदुस्थानावर होणार असून मुसलमान बंदी तेवढे तो सोडून देणार आहे? अशा प्रकारच्या बातम्या मुसलमान वेडेपीर हिंदू बंदिवानास सांगून त्यास म्हणून तू आपला मुसलमान हो. या बातम्यांच्या रोगापासून हिंदूंचा बचाव करण्यासाठी आम्ही त्यांच्या भाकड कथांची फटफजिती करण्याची संधी केव्हाही दवडीत नसू. हलके हलके बहुतेक हिंदूस तुर्कांच्या बलाबलाचे ज्ञान पुष्कळच झाले आणि नंतर आमची वाक्य ऐकून त्यास पाठ झाल्याने ते त्या वाक्यांचा भडीमार करून अशा गप्पाष्टकी मौलवींची तोंडे उघडताच बंद करीत. तुमचा हा सुलतान म्हणजे भूस भरलेला वाघ आहे. त्यास विती एवढ्या बल्गेरियाने मारले, सर्बियाने झोडले, ग्रीसने तुडवले. गेल्या 10 वर्षात 10 ठिकाणी त्यांनी हबेलंडी उडाली आणि तो हिंदुस्थानावर म्हणे स्वारी करणार. इंग्रजांचा एक फटकारा त्यास निवारण्यास पुरे आहे. जर्मनीच्या कुंकू लावण्याने त्यास काय ते महत्त्व? नाहीतर आजपर्यंत नाही ते त्यांनी कुठे इंग्रजांचे नाव काढले आणि सुलतान म्हणे कैसरला बळ देतो आणि यश देतो. कुठे कैसर आणि कुठे सुलतान? कुठे इंद्रांचा ऐरावत आणि कुठेही ऐटमियांची तट्टाणी? अशी ठरवी वाक्ये उच्चारून हिंदू बंदिवान त्या वेड्या पीरांचा भ्रम उतरवून टाकीत. जे शिक्षित झालेले होते अशा हिंदूस मी जर्मनीची सेना, विमाने, रणनौका इत्यादी बळ आणि तुर्कीचे बळ यांची कोष्टके समजवून देई. मुसलमानासही अशा व्यर्थ बडायांनी तुम्ही स्वतःचीच अशी फसवणूक करीत ते सांगे. जे काही यश तुर्कीस मिळे ते देखील प्रमुखतः जर्मन दारुगोळा, शस्त्रास्त्र आणि शिक्षणाचे फळ होते आणि स्वतः जर्मन सेनानायक त्या तुर्की सैन्यांचे संचालन करीत होते. ह्या गोष्टी मी वारंवार येणाऱ्या त्या बातम्या विशेषतः फैलावून स्पष्ट करी. मागे वर्णन केलेल्या आमच्या संस्थेच्या साप्ताहिक पळत्या किंवा बैठ्या सभातून तरुण तुर्कांच्या इतिहासावर व्याख्याने देऊन मी अनवर बेगादिक त्यांच्या पुढाऱ्यांचा यथोचित गौरव करून तुर्क लढाईत मिळाल्याने जर्मनीचा हात हिंदुस्थानास पोचण्यास कसे सहाय्य झाले आहे आणि त्याचा हिंदुस्थानास करून घेता येईल तर कसा महत्त्वाचा उपयोग होणार आहे हेही माझ्या त्यावेळच्या राजकीय दृष्टिकोनाप्रमाणे निरीक्षून विशदपणे सांगे आणि तुर्कांशी तेवढ्यापुरती योग्य ती सहानुभूती दर्शवून योग्य स्तुतीही करी. पण त्याचीही अतिरेकी घमेंड मी चालू देत नसे. म्हणून मुसलमान मजवर सारखे दातूट खात असत. कैसर मुसलमान झाला आणि आर्यही झाला. त्यांच्या या घमेंडखोर आणि दुष्ट हेतूने प्रेरित झालेल्या बडायांची फजिती अनेक वेळा मोठ्या गमतीने करावी लागे. एकदा 8-10 दिवस पोर्ट ब्लेअरभर आणि विशेषतः कारागृहात मुसलमानांनी दाट बातमी उठवून दिली की कैसर मुसलमान झाला. सुलतानाने त्यास साफ कळवले की जर तू मुसलमान होशील तर मी रणांगणात राहतो, नाहीतर आता आमच्या राजधानीस परत जातो. तेव्हा कैसर घाबरला आणि मुसलमान झाला. ही बातमी ते हिंदू बंदिवानांसमोर जाणून बुजून आढ्यातेने सांगत फिरत. तेव्हा हिंदू बंदिवानातील स्वाभिमानी लोक मनातल्या मनात पाण उतारा झाल्यासारखे वाटून खरेच का हे असे विचारित फिरत. शेवटी एका आमच्या प्रचारकातील उत्साहाने वॉर्डर बंदिवानाने, जो स्वतः आर्य समाजी होता, आम्हास म्हटले, महाराज, ही यांची बातमी खोटी आहे हे सिद्ध केलं पाहिजे. आम्ही म्हटले, अरे ते असिद्ध वा सिद्ध का कोणी करीत बसते? त्यांची तोंडे बंद करण्यास मी तुला एक युक्ती सांगतो. उद्या बाहेरून कारागृहात आलास की मोठ्या उत्साहाने बातमी सांगत फिर की कैसर आर्य झाला. तिकडे मुसलमान आर्य समाजी ह्या लांब नावाचा संक्षेप करून आर्या म्हणतात. जिथे तुम्ही मुसलमान वॉर्डर गप्पा छाटीत बसलेले पाहाल तिथे तुम्ही हिंदू वॉर्डर पण कैसर आर्य झाला म्हणून गप्पा ठोकीत बसा. कुणी विचारले की याला काय पुरावा तर म्हणावे बाजारातील हिंदी पत्रात वाचले.
झाले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कारागारात केसर आर्य झाला म्हणून बातमी उठली. मुसलमानही दबून हे काय थोतांड आहे म्हणून आपसात विचारू लागले. शोध करता करता त्यांना ती बातमी अमक्या हिंदू ऑर्डरने आणल्याचे कळले. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते आणि तो एकाच ठिकाणी रात्री नेमले जाताच त्यांनी विचारण्याच्या आधीच त्या हिंदू कैसर आर्य झाल्याची म्हणजे आर्य समाजी झाल्याची गोष्ट हिंदू ऑर्डरात सांगण्यास आरंभ केला. मुसलमान जळफळत मध्येच विचारू लागले, हे खोटे आहे, यास पुरावा काय? हिंदूने विचारले, कैसर मुसलमान झाला यास पुरावा काय? ते म्हणाले, उर्दू पत्रात आम्ही वाचले. तो म्हणाला, कैसर आर्य झाला हे हिंदी पत्रात मी वाचले. मुसलमाने ऑर्डर म्हणाले, कुठे आहे ते हिंदी पत्र? याने विचारले, कुठे आहे ते उर्दू पत्र? मुसलमान म्हणाले, आर्य काफरों का धर्म है. हिंदू म्हणाला, इस्लाम म्लेच्छों का धर्म है. असे होता होता गोष्ट वर्दळीवर गेली. त्या हिंदू ऑर्डराने वाक्यानं वाक्य अडी मारीत विचारले की कैसरच्या ताटाखालचे मांजर तुर्क मुसलमानी धर्माची पत जर देवाच्या घरी एवढी असती तर सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस हे सर्व ईसाई धर्मीय आणि इस्लाम धर्मीय तुर्का समारंगणात चितकर्ते झाले तसे झाले नसते. मग जेव्हा जर देवाने मुसलमानांसाठी कोणी जेब्रियन धाडला नाही पण ईसाईयांचाच विजय दिला तर इस्लामी धर्मांवरच त्यांची सध्या व कृपा आहे असे नाही का सिद्ध होत? मग कैसर यशस्वी ईसाई धर्म सोडून हा अपयशी मुसलमानी धर्म स्वीकारेल तरी कसा? इतक्यावरही जर तो मुसलमान होणे संभवनीय आहे म्हणाल तर मग तो मुसलमानांचा पुन्हा आर्य झाला ही बातमीही संभवनीय आहे. कारण काही मुसलमान आर्य होतात. या वादाची बातमी दुसऱ्या दिवशी जमादारापर्यंत पोचली. तोही कैसर मुसलमान झाला म्हणून म्हणणारा मुसलमानच, पण करतो काय? त्यापुढे कोणीही मुसलमानांनी कैसर मुसलमान झाल्याची गोष्ट काढली की हिंदूंनी तो हिंदू झाल्याची, आर्य झाल्याची गोष्ट काढलीच म्हणून समजावी. असे होऊन मुसलमानांनी अखेर ती बातमी पसरवण्याचा नादच सोडून दिला. तुर्क युद्धात पडल्याने मुसलमानांच्या हिंदुस्थानात इस्लामी राज्य स्थापण्याच्या उपजत आकांक्षा त्यांच्यातील चोराचोरापर्यंत अशा उद्दीप्त झाल्या तर जेव्हा मधून मधून अफगाणिस्तानच्या अमीर देखील लढाईत समाविष्ट होऊन ब्रिटिशांशी युद्ध पुकारित आहे म्हणून बातमी उठे, तेव्हा तेव्हा तर त्यांच्या उद्दीपनास किती भरती येत असेल ते सांगावयासच नको. विशेषतः पठाण तर नुकत्याच पडलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या सरीसरशी भरलेल्या डबक्यातील बेडकांसारखे सारखी ट्रावट्राव करीत उड्या मारीत हिंडू लागले. ह्या पठाणाने विधभर बातमी उठवली की त्याने हातभर उठवावी. केवळ तुर्क आणि अनवर बेगत जोवर लढाई करीत होता तेव्हा तो फार फार तर इंग्रजांच्या सेना भस्म करी किंवा बस्त्रा घेई. पण अमीराची गोष्टच निराळी. तो अनवरप्रमाणे नुसत्याच बऱ्याच थोडाच थांबणार. अमीर केवळ सिंधू नदी उतरून देखील थांबत नसे तर तो उतरण्याच्या आधीच आज लाहोरच्या दौऱ्यावर ठोठावी तर उद्या सरहिंदवर भडीमार चालवी. कारागाराबाहेरून येणारे जाणारे पठाण वॉर्डर आणि पेटी ऑफिसर आत पाय टाकताच उतावळ्या जिभेने आणि बावरलेल्या घाईने अशी काही बातमी सांगत की बंदिवानात एकच खळबळ उडून जाईल. एकाने सांगावे अमीराने लाहोर घेतले तर दुसऱ्याने म्हणावे केसरने लंडन घेतले. बातमीला आधार या नाही तर त्या टापूचा मुन्शी आणि उर्दू अखबार. मूर्खपणा मागील सुसंगती. परंतु पठाणाच्या या हास्यास्पद मूर्खपणाच्या बुडाशी जो एक लक्षात ठेवण्यासारखा जात्याभिमान असे तो मात्र मी त्या साहजिकच हसणाऱ्या हिंदूंच्या ध्यानात आणून दिल्या वाचून राहत नसे. मुसलमानातील चोर पोर आटाड्यापर्यंत हिंदुस्थानावर कुणी मुसलमान राजा चढून येत आहे हे ऐकताच त्याविषयी केवढी सहानुभूती उत्पन्न होई ती ध्यानात ठेवा आणि या सहानुभूतीचे कृत्यांतही रूपांतर होण्याना संधी मिळताच थोडा थोडका असणार नाही. या मुसलमानी प्रवृत्तीचा त्यास जरी अभिमान वाटत असला तरी हिंदूंच्या हितास ती किती घातक आहे आणि तिच्यावर हिंदूंना सदोदित किती कडक पहारा ठेवला पाहिजे ते लक्षात आणा. तसेच लहानपणापासून इस्लामी राज्याची ही आकांक्षा त्यांच्या घरोघर धर्म म्हणून कशी शिकवली जात आहे पहा. आणि तुम्हा हिंदूतील किती लोकांस हिंदुस्थान, हिंदू सत्ता, हिंदू राज्य इत्यादी शब्दांचा अर्थ तरी कळत आहे हेही पहा. 10,000 एकासही अर्थ देखील कळत नसेल मग सहानुभूतीचे नाव कशाला? पठाणाचे एक स्वतंत्र राज्य उरलेले आहे, काबूलचे. त्याचा त्यांच्या खाण्यात, उठण्या बसण्यात उच्चार चाललेला असतो.
तुमचे हिंदूंचेही एक तितकेच लहान मोठे स्वतंत्र राज्य आजही जिवंत आहे. पण तुम्हास त्याचे नाव तरी माहीत आहे का? नेपाळचे ते राज्य हिंदू आहे की मुसलमान, ही गोष्ट देखील तुम्हातील अशिक्षित कोटी कोटी जनास माहीत नाही. आणि तुमच्यातले सुशिक्षित ते कित्येक माझ्याशी नेपाळ हिंदुस्थान देशाचा भाग नाही, तो एक निराळाच देश आणि ती एक निराळीच जाती असल्यामुळे ती आम्हास चीन, इराण, अफगाणिस्तान व सर्बियांसारखी परदेशी आहे म्हणून वाद घालतात. आणि खरोखरच अंदमानामध्ये नेपाळच्या भवितव्यासंबंधी आणि हिंदू संघटनांचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ कसा होऊ शकेल याविषयी जेव्हा मी संवाद करी, तेव्हा बहुतेक राजबंदीवानास नेपाळशी आपला काय संबंध, ते एक कुठलेसे भूतानप्रमाणे कोण्या परकीय रानटी लोकांचे यशक्वचित परदेशी संस्थान आहे म्हणून शंका येईल आणि तिचे अनेक वेळा गंभीर कोटीक्रम रचून समाधान करावे लागेल. युद्धाच्या दिवसात बातम्या ऐकून ऐकून आणि असे निरनिराळे विस्तृत राजकारणांचे विचार रात्रंदिवस कानावर आदळत जाऊन जाऊन अंदमानामधील हजारो बंदिवानांचे राजकीय विचारक्षेत्र आणि राष्ट्रीय भावनोत्कष्ट पुष्कळच विकास आणि विस्तार पावत गेले. अंदमानात जी संघटना आणि प्रचार कार्य आम्ही करू इच्छित होतो, त्यास युद्धाच्या घटनेने असे महत्त्वाचे सहाय्य दिले आणि त्या संधींचा उपयोग करून घेण्यास आमची सर्व मंडळी हेतुपूर्वक सारखी झटत राहिली. पुन्हा कामास लावले. लढाईच्या वेळोवेळी येणाऱ्या बातम्या जशाच्या जशा सांगण्याच्या आमच्या परिपाठामुळे तुर्कींविरुद्ध बातम्या सांगतात म्हणून मुसलमान जसे रागावत, तसेच इंग्रजांच्या वतीने खोट्या नाट्या बढाया आम्ही मारित नसू म्हणून बारीही रागावे. या वेळेचे पर्यवेक्षक हे आकुंचित राष्ट्रीयत्वेने भरलेले एक गृहस्थ होते. त्यांनाही माझे करणे दुष्टपणाचे वाटून मजवर ते शत्रूसारखी कडक दृष्टी ठेवू लागले. त्यातच लढाईचा पहिला धक्का अंदमानला बसून समुद्रात कोणी जर्मन रणनौका फिरत आहे म्हणून बातमी आली आणि त्या संकटापासून पोर्ट ब्लेअरला सुरक्षिततेस्तव मागवल्या गेलेल्या ब्रिटिश सैन्याच्या तुकडीसाठी तरटे इत्यादी सामान करण्याविषयी कारागृहात बंदिवानांवर कामाची एकच सक्ती सुरू झाली. तेव्हा तर आमच्यावर अधिकाऱ्यांची उघडच अवकृपा झाली, कारण त्या सेनेसाठी तरटे करण्याच्या धांदलीत सर्व बंदिवानास चिलका कुटण्याचे काम देण्यात येऊन त्या कामाचे परिणाम 5-5, 6-6 पट सरसहा वाढवण्यात आले. 2 पौंड चिलका दिवसास कुटून द्यावा लागे तिथे 10-10 पौंड चिलका कुटून घेण्याचा तडाखा चालला. मारहाण चालली. राजबंदी असे आम्ही थोडेच जन्मठेपीचेच बहुतेक उरलेलो होतो, कारण संपाचे फळ म्हणून बाकीचे हिंदुस्थानात धाडून दिल्याने मागेच सांगितले आहे. त्यांचा विरोध होऊ नये म्हणून बारीने त्यांच्यातील माणसासच त्या कामावर आणि बंदिवानापासून ती वाढलेली मेहनत करून घेण्यावर देखरेख नेमण्याचा मान दिला. अशा कामी उपयोगी पडत गेले तर पुढे स्वतःला हस्तश्रमाची सूट मिळून वॉर्डरकीही मिळण्याचा संभव असतो हेही उघड होते. तेव्हा राजबंदिवानांची ब्यात तुम्ही काही करू नका, केवळ ह्या चोरापुरांकडून काम करून घ्या असा मोठेपणा देऊन बारीने दूर सारण्याचा प्रयत्न केला. तो बराच यशस्वी झाला हे साहजिकच होते, परंतु दुर्दैव करून आमच्या देखरेखीखाली आलेल्या भागात छिलका माणशी 2 नाही तर 3 पौंडाहून अधिक कुठला जाणार नाही असे लवकरच दिसू लागले. बंदिवान साप म्हणत, लढाई यांची, आम्ही काय म्हणून दिवसभर मरावे? निर्बंधानुरूप 2 पौंड काम घ्या. 2 दिवसांची सूट मागितली तर शिक्षेतून ते कमी करवत नाहीत आणि लढाई जुंपली म्हणून म्हणे 10-10 पट अधिक काम करा. आम्ही साप करीत नाही, होईल तेवढे करू. या त्यांच्या प्रतिवादास आम्ही काय उत्तर देणार? आम्हा स्वतःच त्यांचे म्हणणे योग्य वाटत होते. आम्ही ज्या भागात असू त्या भागात मारपीट करण्याची तंडेल जमादारांची सहसा छाती होत नसे. हा बंदिवानात अगदी विश्वास असे. तेव्हा ते पुरे काम करून मग जे होईल तेच थोडे बहुत अधिकही करून स्वस्थ बसले. संध्याकाळी आमच्या भागात सर्वांपेक्षा काम कमी भरले, पण निर्बंधाने स्थिर केलेल्या प्रमाणाहून अधिकच भरले. तेव्हा अर्थातच बारींची गर्जना सुरू झाली. तंडेलांचा पट्टा हिसकला. मुसलमान आमच्या पक्का विरुद्ध. त्याने बारीस रातोरात भेटून आम्ही बंदिवानात चिथावले, आम्ही त्यास राजद्रोह शिकवतो इत्यादी खऱ्या खोट्या वाटेल त्या थापा मारून सर्व दोष आमच्यावर लादला. दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षकही रागाने आम्हास देखरेखीच्या सिंहासनावरून पदच्युत करून आणि दोरीचे सोपे आणि नित्याचे कामही न देता शिक्षा म्हणून ते छिलका कुटण्याचेच काम देऊन निघून गेला. त्या बंदिवानातच लंगोटी नेसून आम्हीही छिलका कुटीत घामाघूम होऊन बसलो.
परंतु संध्याकाळी आमचा चिलका 1 पौंड काय तो भरला. आम्ही आपल्या ठरलेल्या परिणामाबाहेर चिलका कुटीत नाही किंवा इतर बंदिवान कुटून गुपचूप भक्तिभावाने सहाय्य म्हणून देत असताना घेतही नाही हे पाहून माझ्या बरोबरीचे इतर बंदिवानही अर्थातच मरे तो काम करीत नासे झाले. तेव्हा बंदिवानात उघडपणे मिसळून काम करण्याची आणि बसण्या उठण्याची आम्हास अलीकडेच मिळालेली सवलतही काढून घेण्यात येऊन आम्हास त्या 7 क्रमांकाच्या एकांत चाळीत पुन्हा बंद करण्यात येऊन ते चिलक्याचे कठीण काम तसेच नेमून देण्यात आले. ज्या तंडेलने आम्ही सरकार के विरुद्ध बंदिवानास शिकवतो म्हणून बारीच कागाळी केली होती त्याने आणि अशा अनेक चुगलखोरांनी त्याच सरकारच्या विरुद्ध आमच्यापाशी आणि आमच्या समक्ष देवाच्या प्रार्थना देखील केलेल्या होत्या. पण त्यांची असली कागाळी सांगण्याचा चुगलखोरपणा आम्ही करणार नाही ही त्यांची निश्चित असल्याने त्यांना माझ्यावर वाटेल ती बालटे निर्भयपणे रस्ता येऊन आपली पोळी पिकवता येईल. याच संधीस मागे शुद्धी प्रकरणात सांगितल्याप्रमाणे बंदिवान जगतात आमची वाढत चाललेली प्रतिष्ठा हाणून पाडण्यासाठी आणि आम्हास मानसिक यातना देण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्यांच्या फुसीने काही मुसलमान वॉर्डरास आम्हास बिभत्स शिव्या हसडीत तासोन तास आमच्यासमोर उभे राहण्यास किंवा तुरुंगभर भटकत फिरण्यास मोकळीक झालेली असा सारखाच हसेमिरा आमच्या मागे लावण्यात आला. पण त्याच वेळी या त्रासात आणि अवशेषतही आम्हास आपले कार्य करण्यास उत्साहित करणाऱ्या घटना एकामागून एक घडत चालल्या. एमडेनचे आगमन. रशियाचा अधिकारी भेटला. आमच्याकडे लक्ष काढून टाकून पोर्ट ब्लेअरच्या अधिकाऱ्यांची सारी शक्ती तीव्रतेने आमच्याकडे आकर्षून घेतल्यामुळे आम्हास थोडा विसावा मिळू देणारी पहिली गोष्ट म्हणजे अंदमानच्या समुद्राच्या आसमंतात एमडेनचे आगमन ही होय. हिची बातमी उडत पसरल्यामुळे प्रत्यक्ष सरकारी हालचाल होण्यापूर्वीच बंदिवानात हालचाल उडाली होती. इतक्यात मद्रासवर भडीमार झाल्याचे वृत्त आले. सरकारने ते गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करताच नेहमीप्रमाणे ते गुप्त राहिलेच नाही, पण अतिशयोक्त रूपाने वसाहतीभर पसरले. इतक्यात त्या वसाहतीचे उभ्या इतिहासात कधीच न घडून आलेली अधिकाऱ्यांची तारांबळ आणि सैनिक सिद्धतेची धांदल उडाली. तुरुंगाच्या शेजारीच दारूचे कोठार आणि शस्त्रागार स्थापण्यात आले. तुरुंगाभोवती चर खोदण्यात येऊन तुरुंगात इंग्रजी सोजीरांचा पहारा ठेवण्यात आला. कलकत्त्याहून घाईघाईने गोरी फलटण मागवण्यात आली. इंग्रज अधिकारी रात्रभर समुद्रावर पहारे ठेवून निजू लागले. थोडेच दिवसात लढाऊ रणनौकाही येऊ जाऊ लागल्या. कधी फ्रेंच रणनौका तर कधी रशियन विध्वंसिका पोर्ट ब्लेअरला थांबवून 1-2 दिवस पहारा देऊन जात. यापैकी रशियन आणि इतर रणनौकांचे नौकाध्यक्ष आम्हास पाहण्यासाठी कारागृहात केव्हा केव्हा येत असत. रशियन रणनौकांचा अधिकारी आम्हाशी बराच वेळ संवादही करून गेला. युरोपात त्या मंडळीस आम्ही अंदमानात बंदित आहोत ह्या गोष्टीचा विसर पडलेला नाही असे तो म्हणालेला ऐकून आणि ती ये जा पाहून आम्हास समाधान वाटल्या वाचून राहिले नाही. या सरकारी हालचालीवरून असे स्पष्ट होत होते की युरोपीय महायुद्धांच्या रणक्षेत्रात अंदमानांचा धागा प्रत्यक्ष रूपाने कुठेतरी गुंतलेला आहे. आम्हास माहीत असलेल्या अभिनव भारतीय आणि इतर हिंदी क्रांतिकारक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या पूर्वपीठिकेवरून युद्ध सुरू होताच अंदमानांचा क्षेत्रबिंदू हा त्या महायुद्धाच्या विस्तृत कक्षेतील एक रणक्षेत्रबिंदू झाल्यापासून बहुधा राहणार नाही असे वाटतच होते. वारीसुद्धा इतर युरोपियन अधिकाऱ्यांची सैनिक हालचालीचा नक्की सुगावा लागू न देण्याची किती जरी धडपड केली तरी हेही आम्हास चुकून कळले होते की एमडेन अंदमानावर छापा घालण्यासाठीच आसमंतात भटकत आहे. पुढे ही जर्मन रणनौका एकदा दोनदा अंदमानावर छापे घालण्यासाठी आल्या गेल्याची भूमिका उठून तिकडे बंदिवानांची आणि सरकारची बरीच धांदल उडाली. ह्या जर्मन रणतरीचे अंदमान भोवती घुटमळण्याचे साहसी कार्य ते बंदर इतक्या मोठ्या महत्त्वाचे होते असे केवळ नसून त्यांचा एक प्रमुख उद्देश तेथे असलेल्या आम्हा हिंदुस्थानी बंदिवानांची मुक्तता करणे हा होता हे आम्ही जाणून होतो. तेथील साधारण बंदिवान तर आशेच्या अत्युच्च लाटेवर यथेच्छ विहार करीत होते. पूर्वीचे थोडे दिवस राहिले हे वाक्य जाऊन ज्याच्या त्याच्या तोंडी चले भैया आज या कल असे वाक्य गुंजू लागले. कोणी धापा टाकीत देत आणि सांगत की जर्मनची रणतरी आली. ते पाहत सर्व साहेब लोक बंगले सोडून दुर्बिणी लावून तिकडे धावत आहेत आणि साहेब लोक धावतही असतील खरेच. एमडेनचा आणि एकंदर जर्मन नौसाधनेचा
प्रताप ऐकून त्या मूठभर इंग्रजी दळाच्या मनात एकदा दोनदा तरी खरोखरच भयंकर चिंता उत्पन्न झालेली होती. बंदिवान तितका वेळेवर त्यांच्यावर उलटल्या वाचून राहणार नाही ही त्यांची शंका अगदीच असतानी नव्हती. त्यातही त्यांच्यापाशी लढाऊ साहित्य अगदी थोडे. समुद्रात पडलेले ते एक पृथ्वीचे ढिगूळ, मूठभर इंग्रज, तेही सैनिक व्यवहारात भभ्यस्त. त्या एखादे प्रबल जर्मन विध्वंसक किंवा रणतरी येती तर त्यांची काय कथा होती. पण एका साम्राज्याच्या पूर्वापार परंपरेत मुरलेले ते इंग्रज लोक ही सगळी भीती मिळून अंदमान लढवण्याचा निश्चय करून होते. एकदा जर्मन रणतरी आली म्हणून त्यांच्या बायकापोरांपर्यंत धांदल उडाली. त्यात काहीच आश्चर्य नव्हते. आश्चर्य हे होते की त्या हजारो बंदिवानांच्या आणि परक्या आणि शत्रुवत बिघडलेल्या बंदिवानांच्या छातीत ते मूठभर लोक जमेच्या तसे राज्य करीत अंदमानात 4 वर्ष रक्षून राहिले. नारळाचे एक झाड कोणास उपटू दिले नाही की बंदिवानाचा ठरलेला 2 पौंड चिलका चा 3 पौंड दोरी एका रतलाने सूट दिली नाही. जसेच्या तसे ते काम, ते निर्बंध, ते शासनचक्र चालवलेले होते.